मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक म्हणजेच कनेक्टिंग लिंक प्रकल्पाचं महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर आज लोकार्पण झालंय। हा नवा लिंक रोड सर्वसामान्यांसाठी खुलाही झालाय। हा मार्ग खुला झाल्यानं मुंबई पुणे मार्गावरील बोरघाटातल्या वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे। प्रवासाची वेळ देखील अर्ध्या तासाने कमी झाली आहे। मात्र या प्रकल्पाच्या लोकार्पणाच्याच दिवशी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। या कनेक्टिंग लिंकच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पोलिसांनी सकाळपासूनच एक्सप्रेसवेवरची एक लेन पूर्णपणे बंद केली होती। त्यातच सलगच्या सुट्या, त्यामुळे एक्सप्रेसवेवर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली। या दोन्ही गोष्टींमुळे रोज होणाऱ्या बोरघाटातल्या वाहतूक कोंडीत अधिकचीच भर पडली। त्यामुळे 7 ते 8 तास लोक वाहतूक कोंडीत अडकून पडलेले। या कोंडीमुळे आणि प्रचंड उकाड्यामुळे अनेक वाहनांचं इंजिनही गरम झालं आणि वाहनं बंद पडली। त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप हा सहन करावा लागला। त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला, सरकारवर टीका केली। अखेर दुपारी 12 ते 1 च्या सुमारास लोकार्पण झालं आणि दुपारी 3 च्या सुमारास हा नवा कनेक्टिंग लिंक वाहतुकीकरता खुला करण्यात आला। तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तिहेरी कोंडी नेमकी कशी झाली ते जाणून घेऊया। कनेक्टिंग लिंक लोकार्पणासाठी एक लेन बंद ठेवण्यात आलेली। सलगच्या सुट्ट्यांमुळे ही वाहनांची संख्या वाढली। तर बोरघाटात रोज होणारी कोंडी ही आधी असतेच, त्याच्यामध्ये या दोन गोष्टींची भर पडली आणि त्याच्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ही कोंडी पाहायला मिळाली। दरम्यान लोकांनी संताप व्यक्त करताना काय म्हटलंय जाणून घेऊया। गाडीचं काय सांगता येत नाही, पण मुख्यमंत्र्यांच्या हट्टापायी हे सगळं ट्रॅफिक झालेलं आहे। त्यांनी जर लवकर ओपनिंग केलं असतं सकाळी 7 वाजता तर एवढं ट्रॅफिक झालं नसतं। भरपूर ट्रॅफिक झाले, 3 तास म्हणून टोल नाक्यापासून रांगा लागलेल्या आहेत पूर्ण। आता ते सोडू शकतात सगळं ट्रॅफिक मिसिंग लिंक वरून, पण मुख्यमंत्र्यांना येऊन उद्घाटन करायचंय। त्यांचा हट्ट आहे की आम्ही येऊन उद्घाटन करणार तरच पब्लिक जाणार। गाडी गरम झाल्या मग थांबणार, काय करणार? मिसिंग लिंक सुरू होतं त्याच्यातनं जा ना। सुरू होईल का आज? आपलं लोकांना उल्लू बनवायचं काम चाललंय काय? सकाळी टायमिंग देत नाहीत, काय नाही करून कसं होणार? सरळ सांगितलं पाहिजे ना टायमिंगवर, बाबा ह्या टायमिंगला होईल किंवा काय होईल। लोकांचं किती सकाळी लोक त्याच्यापासून किती आहेत। बस पार्टीज त्या लोकांनी काल स्टार्ट केलं पाहिजे होतं। सगळ्यांना माहिती आहे की नाहीतरी हा दिस रोड इज अ व्हेरी बिझी रूट, राईट? सगळ्यांना माहिती आहे की 1 मे देर इज 3-4 डेज सुट्टी आहे। तर ऍक्च्युअली दे शुड हॅव इनॉग्रेटेड यस्टरडे। नाही की वेळ चुकला आहे उद्घाटन। ऍब्सोल्युटली पथेटिक आहे, टायमिंग इज व्हेरी बॅड। जे काही केलंय त्यांनी खूप छान केलंय, ठीक आहे, पण आज जे त्यांनी डे सिलेक्ट केलंय ना, दॅट इज व्हेरी बॅड। दे शुड हॅव यस्टरडे। आणि आज लोकांनी इन्स्टेड ऑफ कर्सिंग देम दे वुड हॅव ब्लेस्ड दिस पीपल। टोल नाका पहिला टोल नाका पास केलाय, तिथून आतापर्यंत येतोय। विचार करा, सगळ्या रस्त्यात बघा किती गाड्या गरम पडल्यात। उद्घाटन करावं आम्ही नाही म्हणत नाही, उद्घाटन एक लेन तर सोडून द्यायला पाहिजे ना कमीत कमी। हा, तुम्ही पत्रक काढले शासनाने की 12 ते 4 29 एप्रिल पासून ते 12 मे पर्यंत दुपारी 12 ते 4 फिरू नका म्हणून, आणि 12 वाजता तुम्ही आम्हाला उन्हात उभं करताय। बस नाही, काय नाही, सगळ्या गाड्या फेल झाल्या मध्ये। मिसिंग लिंक सुरू होते तोपर्यंत थांबताय साहेब, किती वेळ थांबायचं? मिसिंग लेन लोकांनी 2 दिवस अगोदर चालू केला पाहिजे होता ना। त्यांना माहिती आहे 1 मे सुट्टीचा टाइम आहे, 1 मेच्या अगोदर चालू केला पाहिजे। एकीकडे नागरिकांना असा मनस्ताप सहन करावा लागला, त्यांनी संताप व्यक्त केला, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात काय म्हटलं बघूया। खरं म्हणजे मला आज मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची माफी मागायची आहे की त्यांना आज ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागला। बरेच लोक ट्रॅफिकमध्ये अडले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।